पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या प्रचारार्थ माळशिरस तालुक्यातील मतदारांशी संपर्क साधण्यासाठी शनिवार दिनांक 6 जून रोजी प्रचार बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत, माजी आमदार राम सातपुते, आमदार समाधान आवताडे, शिवसेना शिंदे गटाचे नेते अनिल सावंत यांच्यासह भाजप महायुतीचे विविध पदाधिकारी तसेच कार्यकर्ते, मतदार उपस्थित होते। यावेळी माजी आमदार राम सातपुते यांनी आपल्या आक्रमक भाषणातून मोहिते पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडत या निवडणुकीत मोहिते पाटलांचा पराभव झालेला असेल असं सांगत 500 मतांनी राजेंद्र राऊत यांचा विजय निश्चित असल्याचं सांगितलं। पहा काय म्हणाले माजी आमदार राम सातपुते। एक हत्ती किंवा एका बाजूची निवडणूक आहे, परंतु कुठेतरी भारतीय जनता पार्टीला विरोध करायचा आहे म्हणून बुद्धीची कीव यावी अशा पद्धतीनं अतिशय किविलवाना प्रयत्न मोहिते पाटलांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात उमेदवार उभा करून त्या ठिकाणी किविलवाना प्रयत्न केलाय। मी दाव्याने सांगतो, हा जिल्हा आता भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला झालाय। कुठेतरी स्वतःला जिल्ह्याचं नेता म्हणून घ्यायचं, परंतु आज परिस्थिती अशी आहे की भाऊ, या तालुक्यामध्ये आज भारतीय जनता पार्टी म्हणून आपण अतिशय ताकदीने उभा आहोत। ज्या तालुक्यामध्ये 2009 ला फक्त भाजपला 5000 मतं होते, त्याच्यावरून संघर्ष करत करत आम्ही 1,08,000 मतांनी त्या ठिकाणी मतं घेतली। आता जिल्हा परिषदला सुद्धा आम्हाला 1,00,000 मतं आहेत, परंतु दोघ जण एकत्र म्हणून त्या ठिकाणी काही ठिकाणी आमच्या जागा गेल्या अतिशय कमी मताने गेल्या। परंतु इथला कार्यकर्ता स्वाभिमानानं, ताट मानेनं इथल्या विकृत प्रस्थापिताच्या विरोधात लढतोय आणि भविष्यामध्ये विश्वासाने सांगतो की मोठ्या ताकदीने या तालुक्यामध्ये भाजपाचा झेंडा फडकेल। आज जरी आपण बघितलं तर या तिन्ही नगरपंचायत, ज्या चारही नगरपंचायत ज्या आहेत, याच्यामध्ये आपल्याला चांगली मतं पडतील आणि मी विश्वासाने सांगतो, जसं दादांनी सांगितलं की 70% मतं या तालुक्यातून 100% आपल्याला या ठिकाणी आपल्याला पडतील पहिल्या पसंतीचे आणि इथून 100% ताकदीनं इथले नगरसेवक, इथले जिल्हा परिषद सदस्य आपल्या सोबत राहतील। यांना मतं कशासाठी द्यायचे? आज यांनी जो उमेदवार उभा केलाय त्यांना मतं का द्यायचे? इथला हा सगळा सुशिक्षित मतदार आहे, म्हणजे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य सुशिक्षित आहेत। म्हणजे काल परवा माझ्याकडे एक बनकर नावाचे व्यक्ती आले, भाऊ 30 लाख रुपये मुलीच्या लग्नासाठी जमीन विकली आणि त्या सुमित्रा पतसंस्थेत टाकले। त्यांच्या डोळ्याचं पाणी थांबत नव्हतं, अर्धा तास माझ्या समोर होते, दोन्ही डोळ्यातून त्या ठिकाणी पाणी वाहत होतं। त्यांनी सांगितलं माझ्या मुलीच्या लग्नाचे पैसे ठेवले आणि दुसऱ्या दिवशी बँक बंद केली, म्हणजे ती सुमित्रा बँक लुटून खाल्ली। ह्या लुटमारीला यांनी मतदान करायचं का? यांनी माळशिरस तालुक्यातल्या गोरगरिबांच्या जमिनी हाणल्या, यांना मतदान करायचं का? आता माळशिरस तालुक्याला आणि जिल्ह्याला संधी आहे यांची अवकाश दाखवायची आणि मला विश्वास आहे की त्या ठिकाणी 3 अंकी सुद्धा मतं यांना भाऊ पडणार नाहीत। 3 अंकी सुद्धा या निवडणुकीमध्ये मतं मोहिते पाटलाला पडणार नाहीत आणि या निवडणुकीमध्ये वसंत नाना देशमुख हे फक्त चेहरा आहे। ही निवडणूक राजाभाऊ राऊत विरोधात मोहिते पाटील अशी निवडणूक आहे आणि मला विश्वास आहे त्या ठिकाणी 550 पेक्षा जास्त मतं भाऊंला पडतील आणि मोहिते पाटलांचा या निवडणुकीमध्ये पराभव होईल। आम्ही मानतच नाही, वसंत नाना देशमुख त्या ठिकाणी एक समोर कोणतरी उभा केलाय, ही निवडणूक मोहिते पाटलाच्या विरोधातली आहे, मोहिते पाटलाच्या विरोधातली आहे। त्यामुळं या ठिकाणी 22 तारखेला निकाल लागेल की भारतीय जनता पार्टीचे राजाभाऊ राऊत या ठिकाणी 500 मतांनी विजय झाले, हे मी विश्वासाने सांगतो। विश्वास
या निकालामध्ये असेल की मोहिते पाटलाचा पराभव झाला. निवडणूक का लावायची आहे तर आम्हाला कुणीतरी विचारावं. भाऊ ज्या दिवशी फॉर्म काढायची वेळ होती असं मोबाईल हातात धरून बसले होते की आम्हाला मुख्यमंत्र्यांचा फोन येईल, आम्हाला पालकमंत्र्यांचा फोन येईल आणि आम्ही मागं फॉर्म काढून घेऊ. का घ्यायचा? मुख्यमंत्र्यांनी फोन लावावा इतकं आपलं काही राहिलंय का? तुम्ही बँका लुटल्यात म्हणून तुम्हाला मुख्यमंत्री फोन करतील का? तुम्ही गोरगरिबांचे पैसे ठेवी असणाऱ्या त्या ठिकाणी पतसंस्था लुटून खाल्ल्यात म्हणून तुम्हाला मुख्यमंत्री फोन करतील का? गरज नाही. या जिल्ह्यामध्ये भाजपा स्वतःच्या ताकदीच्या जीवावरती 500 मताने राजाभाऊंचा विजय करेल हा मला विश्वास आहे. आणि मी नगरसेवकांनाही सगळ्यांना सांगतो, विनंती करतो की ही निवडणूक त्या ठिकाणी वन साइड आहे. पुढची कमीत कमी 15 वर्ष या महाराष्ट्रातून भारतीय जनता पार्टी हलत नाही. त्यामुळे आपल्याला विनंती आहे की पालकमंत्री भाजपाचे निधी द्यायचं त्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हातात आहे. आपण तर आहातच, इथं आलाय किंवा काही जण भाऊ अचानक दौरा ठरल्यामुळे काही जण बाहेर आहेत, परंतु आपल्या सगळ्यांना सांगा, त्यांच्याही पक्षातले जे कोणी 4-2 जातील अकलूचे इकडले तिकडले त्यांनाही सांगा निधी द्यायचा असेल तर ते पालकमंत्री देणार. उद्या जिल्हा परिषद सदस्यांनाही सांगा की आपण या ठिकाणी भाजपला मतदान करावं. आणि भाऊ तुम्हाला कुणाकडे जायची गरज नाही. आम्ही जसं दादांनी सांगितलं बाबाराजांनी की 70% मतं या तालुक्यातून आपल्याला पडणार आहेत. बरेच जण आता वाट बघत असतील राजाभाऊ कधी येतील, आमच्या घरी येतील. त्याच्यामुळं जायची गरज नाही भाऊ. बोलायचं असलं तर फोनवर बोला कुणाला, परंतु तुम्ही त्यांच्याकडे जाऊ नये. कारण यांचं काय राहिलं नाही. 6 मतं आहेत भाऊ, कशाला जायचंय? आम्ही असेच चालता चालता 6 तुम्हाला गोळा करून देतो. त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही. आपल्याला सगळ्याला मिळून या ठिकाणी देवाभाऊंचा हक्काचा माणूस या जिल्ह्यामध्ये जर कोण असेल तर ते राजाभाऊ आहेत. आणि राजाभाऊंना आपल्याला विधान परिषदेवरती मोठ्या मताधिक्याने मोहिते पाटलाचा पराभव करून मोठ्या मताधिक्याने विधान परिषदेवर पाठवायचंय. आणि जयाभाऊंचा संकल्प आहे की परत निवडणूक लढवायची हिंमत यांची झाली नाही पाहिजे विधान परिषदेची. अशा पद्धतीची वेळ या मोहिते पाटलावर आणायचा संकल्प या जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्याने केलाय. यांनी परत निवडणूक लढवायची हिंमत केली नाही पाहिजे. असा पराभव करायचा त्या ठिकाणी संकल्प समाधान दादाने केलाय. असा पराभव करायचा संकल्प परिचारक मालकाने केलाय, दोन्ही देशमुखांनी केलाय. आम्ही सगळ्यांनी या जिल्ह्यामध्ये भाजपच्या विरोधात निवडणूक लढवायची विधान परिषदेची अशा पद्धतीने हिंमत केली नाही पाहिजे. असा दारुण पराभव करायची वेळ आहे. आणि मी विश्वासाने सांगतो की आपला विजय झालेला आहे. त्याच्यामुळे भाऊ आम्हाला सत्काराची तुमची वेळ द्या. अकलूजच्या विजय चौकात इतका मोठा जल्लोष करू की परत त्या ठिकाणी निवडणूक लढवायची यांची हिंमत झाली नाही पाहिजे. हेच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भविष्यामध्ये भाऊ आपल्याकडे येतील, प्रत्येक मतदाराला आपण भेटणार आहेत. भाऊ मतदान कसं करायचं, कशा पद्धतीने करायचं या विषयामध्ये स्वतः राजाभाऊ येथील पालकमंत्री सुद्धा आता आपल्याला सांगितलं की प्रत्येक मतदाराशी स्वतः पालकमंत्री बोलणार आहेत, मी त्या ठिकाणी बोलणार आहेत. त्यामुळं आपली जी मतं आहेत ते आहेतच, परंतु आपण सुद्धा जे आपले सहकारी असतील, सभागृहातले असतील, सगळ्यांना सांगा की राजाभाऊंना मतदान केल्यावर काय फायदा होईल. तुमच्या वार्डामध्ये निधी येईल, तुमची कामं होतील. भविष्यामध्ये राजाभाऊ आमदार आहेत, आमदार निधीतून काही ना काही होईल. उद्या त्या ठिकाणी आपली जी जी कामं आहेत ते सगळे करायची जबाबदारी आपण घेऊ. अशा पद्धतीचा शब्द तुम्ही द्या. जास्तीत जास्त मतं घ्यायच्यात. सगळ्यांना विनंती आहे की आता सभा संपल्यानंतर बैठक झाल्यानंतर सगळ्यांना जेवण ठेवलेलं आहे. कोणी जेवल्याशिवाय जायचं नाही. आपले ड्रायव्हर असतील, आपले सगळे सहकारी असतील, सर्वांनी या ठिकाणी भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. भाऊंनाही या ठिकाणी वेळोवेळी आपल्यासोबत यायचंय. त्यामुळे आपल्या ठिकाणी आपल्या नगरपालिका हद्दीमध्ये भाऊ स्वतः येतील. आपण सगळे उपस्थित राहिलात. भाऊ आम्ही 4:30ची वेळ दिली कारण 5ला गुलेसाहेब म्हणले होते 5:15ला भाऊ येतील, परंतु आपल्यावरचा पार्टीवरचं प्रेम म्हणून हे सगळी मंडळी 2.5 तास आपली वाट बघत या ठिकाणी थांबलेत. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो. सर्वांनी भोजनाचा